दिवाळी दिव्यांच्या प्रकाशात दडलेली आहे गुढ परंपरा. चला तर मग जाणून घेऊया वसुबारस ते भाऊबीज आपल्या दीपावली उत्सवाची माहिती. गोवत्सव द्वादशी म्हणजेच वसुबारस शुक्रवार दिनांक 17 ऑक्टोबर 2025 या दिवशी आहे. वसुबारसेला गायीचं पूजन केलं जातं, कारण गाय हे लक्ष्मीचं प्रतीक आहे. या दिवशी गाय आणि वासराचं पूजन केलं जातं आणि चाऱ्याचं नैवेद्य अर्पण केलं जातं. हा दिवस मातृत्वाचं आणि संवेदनशीलतेचं प्रतीक आहे. व शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी धनत्रयोदशी व यमदीपदान आहे. या दिवशी धन आणि धन्वंतरीचं पूजन केलं जातं. विशेषतः सोनं आणि चांदी तसेच नवीन वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं. संध्याकाळी दक्षिण दिशेला एक दिवा लावला जातो. तो दिवा यमराजांसाठी असतो. तो दिवा लावल्याने आपलं व आपल्या परिवाराचं अकाल मृत्यूपासून रक्षण होतं. नरक चतुर्दशी सोमवार दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजी आहे. या दिवशी पहाटे लवकर उठून सुगंधी तेल तसेच उठण्याने अभ्यंग स्नान केलं जातं, ज्याने शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतं. नरक चतुर्दशी हा दिवस भगवान श्रीकृष्णाने नरकासूर या राक्षसाचा वध केल्यामुळे त्याच्या स्मरणार्थ साजरी केला जातो. त्याचबरोबर मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी लक्ष्मी पूजन व कुबेर पूजन आहे. या दिवशी घरामध्ये सुख समृद्धी तसेच व्यापाराच्या ठिकाणी व्यवसाय वृद्धी व धनप्राप्तीसाठी लक्ष्मी पूजन तसेच कुबेर पूजन केले जाते व घरामध्ये दिवे लावून दीपोत्सव साजरा केला जातो. पुढचा दिवस म्हणजे दीपावली पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा. बुधवार दिनांक 22 ऑक्टोबर 2025 या दिवशी आहे. या दिवशी व्यवसायाच्या ठिकाणी पहिपूजन व गादी पूजन केले जाते. स्त्रियांनी आपल्या पतीला अभ्यंग स्नान घालून त्यांना औक्षण करावं. भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलून गोकुळवासियांचे रक्षण केले. याच्या स्मरणार्थ हा दिवस गोवर्धन पूजन म्हणून देखील साजरा केला जातो. दीपावलीचा शेवटचा आणि सर्वात भावनिक दिवस म्हणजे भाऊबीज. गुरुवार दिनांक 23 ऑक्टोबर 2025 रोजी आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाचा औक्षण करते व त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. हा दिवस प्रेम, स्नेह आणि नात्यांचा उत्सव आहे. तर ही आहे आपल्या दीपावलीच्या प्रत्येक दिवसामागची सुंदर कथा. प्रत्येक दिवा फक्त प्रकाश देत नाही, तर तो परंपरा, श्रद्धा आणि प्रेमाचं प्रतीक आहे. तर आमच्याकडून आपणा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभ दीपावली.